मागच्या वर्षी या विहिरीमध्ये 4 मजूर गाडले गेले. त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 ऑगस्ट बरोबर हा दिवस होता. त्यानंतर इथला या विहीर मालकाचा क्रशर, खाण क्रशर हा बंद करण्यात आला होता. परंतु 1 वर्षाच्या आधीच म्हणजे 1 वर्ष व्हायच्या आधीच 1 महिना या क्रशरला परवानगी मिळालेली आहे. परवानगी कशी मिळाली याचं आश्चर्य नागरिकांना देखील आहे. परंतु या क्रशरच्या परवानगीला नागरिक विरोध करतायत. सरकारी व्यवस्था कशी असते याचं एक उत्तम उदाहरण हे आहे की सर्वांचा विरोध असतानाही खडी क्रशरला, खाण क्रशरला परवानगी कशी मिळते. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट तुषार झेंडे पाटील, जे गावचे गावकरी आहेत. तुषारजी, साधारणपणे काय घटना आहे की ज्याच्यामुळे हे गावकरी संतप्त आहेत? या ठिकाणी हा जो खडी क्रशर आहे हा सुरुवातीपासूनच म्हणजे गेले ज्यावेळेसपासून सुरू आहे त्यावेळेसपासूनच नागरिकांना याचा त्रास होतोय. बाजूच्या शेतकऱ्यांना त्रास होतोय. MPCBचे रूल्स कुठले पण फॉलो होत नाहीत. वारंवार ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ठराव मांडलाय, याबाबत अनेक तक्रारी केल्यात, परंतु तरी देखील हा क्रशर सुरू होता आणि अनावधानाने यामध्ये 4 मजुरांचा मृत्यू झालेला आज 1 वर्ष पूर्ण होते. आणि तसं पाहिलं तर कुठल्याही खानपट्ट्यामध्ये खाण क्रशरवरती जर जीवितहानी झाली तर तिथं ते बंद केलं जातं, त्याला खानपट्टा दिला जात नाही. आणि हा खानपट्टा फक्त दिवसा काम करण्यासाठी असतो. या ठिकाणी रात्रीचं पण उत्खनन होतं, रात्रीचं क्रशर होतं. ह्याच्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांचा विरोध आहे. तर कधी परवानगी दिली याची? मागील 1 वर्षापूर्वी हा क्रशर सील केला होता ही घटना घडल्यानंतर. आणि त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याला परमिशन मिळाली आहे खानपट्ट्याला. असं समजलं जातं की त्याला तात्पुरत्या स्वरूपात दिली आहे परवानगी. परंतु ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना, जी घटना संपूर्ण राज्याला माहिती असताना देखील अधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाची परवानगी देणं ही खेदाची बाब आहे. याच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात? पुढचं काय पाऊल? या संदर्भात आमच्या सर्व ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांनी आश्वासन पण दिले की आम्ही तात्काळ मी वरिष्ठांकडे पाठवून देतो आणि याबाबत योग्य ती कारवाई आम्ही तात्काळ करू. असं सांगितलं जातंय की मंत्रालयाच्या वरिष्ठ स्तरावरती काही चर्चा झाली किंवा काही निर्णय घेतले गेले, वरून काही दबाव आला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात याला परमिशन देण्यासंदर्भात काही दबाव आला गेला, असं काही लोकांमध्ये बोललं जाते. खरं काय आहे? लोकांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा काही राजकीय दबावामुळे याला परवानगी मिळालेली आहे. याबाबत आता आम्ही पाठपुरावा करणार आहेत. नागरिकांचं गावातलं म्हणणं आहे की शासनाने जर नाही ऐकलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहेत किंवा वेगवेगळ्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. त्या सर्व नागरिकांच्या जवळपास 200-250 नागरिकांनी निवेदन दिलेलं आहे. ते आम्ही तहसीलदारांपर्यंत मी स्वतः पोहोचवलेलं आहे. तहसीलदारांना याची कल्पना पण दिलेली आहे की असे लोक आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. तर याबाबत आपण यापूर्वीच काहीतरी ॲक्शन घेण्यात यावी. अनेक घटना अशा असतात की त्याचं गांभीर्य संपलं की पुन्हा त्या डोक्यावर आणून बसवल्या जातात. सरकारी पातळीवरती सगळ्यांना माहीत आहे की ही गोष्ट आपल्याला बंद करायची होती, पण मग पुन्हा परवानगी का दिली? म्हणजे इथं पैसा बोलतो का? त्या पैशावरती सगळंच काम होतं का? लोकांच्या जीविताची, लोकांच्या आरोग्याची काहीच फिकीर नाही का? प्रशासकीय अधिकारी ही नोकरशाही कुणाच्या तालावर चालते? जर असं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारण हजारो नागरिक, शेकडो कुटुंब एका बाजूला आणि एका कोणाच्या तरी व्यक्तीच्या हितासाठी जर तुम्ही प्रशासन वाकवत असाल तर ती नुसतीच खेदाची बाब नाही, तर ही लोकशाही गंडल्याची बाब आहे. मग ही लोकशाही इंदापुरात गंडली का, असा देखील प्रश्न निर्माण होतो.